कोबी पासून बनवा मस्त चमचमीत आणि कुरकुरीत वडी। ही वडी खायला तर अप्रतिम लागतेच, पण त्याचबरोबर ही बनवायला ही अतिशय सोपी आहे आणि त्याचबरोबर तुम्ही ही बनवून 8 ते 10 दिवस फ्रीज मध्ये आरामात स्टोर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा तुम्ही याला डीप फ्राय करा, शालो फ्राय करा, मस्त कुरकुरीत बनते। तुम्ही ही वडी मस्त पुदिना चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर ही सर्व करू शकता। तर इथे वडी बनवण्यासाठी मी ते कोबी घेतलेले आहे आणि तो सर्वात आधी आपण खिसून घेणार आहोत। तर कोबी हा आपल्याला खिसूनच घ्यायचा आहे, कट करून घ्यायचा नाहीये। खिसून घेतल्याने त्याला मस्त वडी बनवण्यासाठीचं टेक्स्चर येईल। तुम्ही पाहू शकता इथे कोबी हा मी पूर्ण खिसून घेतलेला आहे आणि याला हलकसं पाणीही सुटलेलं आहे। अगदी या पद्धतीने आपल्याला कोबी हा मस्त खिसून घ्यायचा आहे। यानंतर आपण एक वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं। आता हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेऊया। तर इथे मी हे वाटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता असं बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। यानंतर कोबी हा मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये घालूया 2 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ। त्याचबरोबर काही मसालेही घालूया। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा ओवा। तर ओवा हा नेहमी हातावरती चोळून घालायचा, म्हणजे छान स्वाद येतो। त्याचबरोबर यामध्ये घालूया चवीपुरते मीठ आणि आपण करून घेतलेले वाटण। यामध्ये घालूया 2 चमचे तीळ, तर हे साधेवाले तीळ आहेत ते आहेत आणि हे भाजून वगैरे घेतलेले नाहीत। त्याचबरोबर यामध्ये घालूया कोथिंबीर आणि आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर हे मिक्स करत असताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। कोबी हा आपण खिसून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मीठही घातलेलं आहे, त्यामुळे कोबीला हे पाणी सुटतं आणि या कोबीच्या पाण्यामध्येच हे व्यवस्थित मळून होतं। त्यामुळे हे मळत असताना यामध्ये पाणी घालण्याची अजिबातच गरज पडत नाही। तरीही तुम्हाला जर हे पीठ मळत असताना थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर करू शकता आणि जर हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही आणखीन यामध्ये थोडंसं ज्वारीचं किंवा बेसन पीठ घालायचं आणि आपण सैलसर असा गोळा याचा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे जवळपास 5 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता मी इथे 1 थेंबही पाण्याचा वापर केलेला नाही, तरीही आपलं हे पीठ अगदी व्यवस्थित मळलं गेलेलं आहे। आणखीन 2 मिनिटे मी हे पीठ मळून घेणार आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटत आहे, आवडत आहे का? आणि आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर इथे आणखीन 2 मिनिटे पीठ हे मी व्यवस्थित मळून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी सैलसर असे हे पीठ झालेलं आहे। यानंतर आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी घेतलेली आहे स्टीमर मध्ये जी जाळी असते ती आहे ही, त्याला आपण तेल लावून घेऊया। तुमच्याकडे चाळणी वगैरे असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता। यावरती थोडेसे तीळ पसरून घेऊया, म्हणजे वडी दिसायलाही अतिशय सुंदर दिसेल। आणि आता त्यावरती पसरून घेऊया आपण वडीचे पीठ। तर हे आपल्याला एकसारखे पसरवून घ्यायचे आहे। तर हे मिश्रण पसरवत असताना खूप पातळही नाही आणि खूप जाडही आपल्याला पसरवायचं नाहीये, अगदी एकसारखं व्यवस्थित हे पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने। त्याचबरोबर वरतून ही थोडेसे तीळ घालून घेऊया, म्हणजे वडी ही दोन्ही साईडला सुंदर दिसेल। तीळ घालून झाल्यानंतर हे हलक्या हाताने दाबून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे ते सुटणार नाहीत। वडीचे मिश्रण हे तयार आहे। आता हे आपण वाफवून घेऊया। त्यासाठी इथे मी पाणी उकळलेलं आहे, त्यावरती चाळणी ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला हे मध्यम आचेवरती 20 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। तर इथे 20 मिनिटे झालेली आहेत आणि आता आपण बघूया हे वाफलं गेलेलं आहे की नाही। त्यासाठी आपण इथे सुरीचा वापर करणार आहेत। सुरीने चेक करूया हे व्यवस्थित वाफलं गेलेलं आहे की नाही। तर तुम्ही पाहू शकता सुरी ही क्लीन आहे, म्हणजे अजिबात चिटकत नाहीये पीठ, म्हणजे हे पीठ आपलं व्यवस्थित वाफलं गेलेलं आहे। आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊया। तर इथे 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत आणि हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता हे साईडने सुटलेलं आहे। आता आपण याच्या वड्या या कापून घेऊया। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला वड्या या बनवायच्या आहेत। जर हे थंड नाही झालं तर वड्या ह्या व्यवस्थित बनणार नाहीत, म्हणून हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आधी आणि मगच वड्या या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व वड्या या कापून घेतलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर अशा या वड्या बनलेल्या आहेत, अगदी एकसारख्या। आणि यावरती तीळ हे अगदी दोन्ही साईडने अतिशय सुंदर असे दिसत आहेत। तुम्ही या वड्या फ्रीज मध्ये 8 ते 10 दिवस या स्टोर करून ठेवू शकता
आता यामधल्या काही वड्या मी फ्राय करणार आहे, तर त्यासाठी ते तेल मी गरम केलेलं आहे. त्यामध्ये सर्व वड्या आपण सोडून घेऊया. या वड्या तळत असताना आपल्याला गॅस हा मध्यम आचेवरती ठेवायचा आहे आणि 5 ते 7 मिनिटे आपण या फ्राय करून घेणार आहोत, जोपर्यंत याचा रंग हा गोल्डन क्रिस्पी होत नाही तोपर्यंत. सकाळी सर्वांनाच खूप घाई असते, मुलांसाठी टिफिन बनवायचा असतो, नाश्ता बनवायचा असतो. अशा वेळेस जर तुम्ही या वड्या बनवून ठेवल्या तर त्या फक्त फ्रीज मधून काढायच्या, त्याला डीप फ्राय करायचा किंवा शालो फ्राय करायचा आणि तुमचा नाश्ता हा तयार. तर इथे जवळपास 5 ते 7 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या ही मस्त अशा गोल्डन क्रिस्पी झालेल्या आहेत. आता या आपण काढून घेऊया. मस्त कुरकुरीत आणि चमचमीत अशा या वड्या बनतात. तुम्ही या पुदिना चटणी बरोबर खाऊ शकता, सॉस बरोबर खाऊ शकता, अगदी जेवताना तोंडी लावण्यासाठीही खाऊ शकता. अगदी अप्रतिम लागतात. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा.